नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या आपल्या सुंदर कथेचं नाव आहे हाऊसवाईफ. रोज टीव्ही पाहून त्याला कंटाळा आला होता. तशी इतक्या दिवसांच्या सुट्टीची सवयही नव्हती त्याला. आज त्याने ठरवलं की मौनव्रत करायचं, कोणाशी बोलायचं नाही आणि काहीच करायचं नाही. घरात सगळ्यांना तसं सांगूनही टाकलं त्याने. त्याच्या बायकोला तर खूप आनंद झाला. तसंही चांगलं बोलणं ह्यांना माहीतच नाही. निदान आज कंप्लेंट तरी ऐकायला मिळणार नाहीत, मनात विचार करून ती मनोमन सुखावली. आज तिने नाश्त्याला सकाळी डोसा केला मुद्दामच. ह्यांना डोसा आवडत नाही, पण आज काही बोलणार नाहीत ठरवलं आहे. मग काय, निदान रागराग तरी करणार नाहीत. मुलांनी आवडीने डोसा खाल्ला, त्यांची ती सर्वात आवडती डिश. त्यानेही गुपचूप खायला सुरुवात केली. खाताना त्याच्या लक्षात आलं, किती छान डोसा बनवते ही. आपण न खाता तिला उगीचच बोल लावत होतो आणि त्यात मी खात नसल्याने माझ्यासाठी तिला वेगळा नाश्ता बनवायला लागत असे. सगळ्यांचा नाश्ता करून झाला आणि मग ती नाश्ता करायला बसली. तो तिला पाहतच होता. खरंच आपल्याला गरमागरम डोसा दिला, पण ती मात्र गार झालेलं खात बसली. त्यानंतर ती आवरायला गेली. तो हॉलमध्ये न्याहाळत बसला होता. दारावरचं तोरण किती छान विणलं होतं तिने. लगेच त्याचं लक्ष वॉलवर गेलं. फ्रेम पाहिली, किती छान पेंटिंग केली होती. गेल्या वर्षीच आपल्या वाढदिवसाला तिने ती गिफ्ट केली होती आपल्याला. दुसऱ्या दिवशीच्या क्लायंट मीटिंगच्या नादात आपण ती नीट पाहिलीही नव्हती आणि आभार मानायचं तर विसरूनच गेलो होतो आपण. तसं पाहता ती ऑलराऊंडरच होती. मी काय बरं हिला गिफ्ट दिलं होतं? अरे, मी तरी तिचा बर्थडे सुद्धा विसरलो होतो. तरीही ती अजिबात रागावली नव्हती. तिला वाईट नक्कीच वाटलं असणार, पण व्यक्त करायची हिंमत झाली नसणार. हॉल किती छान सजवला होता तिने, स्वतः बनवलेल्या वस्तूंनी. तो खूप वेळ तसाच बसून होता. ती मात्र कामं करतच होती. भांडी धुतली, केर काढला, फरशी पुसली, मुलांना आंघोळ घातली, कपडे धुतले, पुन्हा जेवण बनवायला लागली. ही कामं करताना मुलं त्यांच्या परीने तिला मदत करत होते. आपण कधी तिला मदत केल्याचं त्याला आठवेना. दुपारी सगळे जेवायला बसले. मसाला भेंडी केली होती तिने. हिच्या हातची मसाला भेंडी ऑफिसमध्ये सर्वांनाच फार आवडते. मसाला भेंडीची काय, तर ती कुठलाही पदार्थ असो चांगलाच बनवते. जेवण झालं, सगळं आवरून झालं. ती मुलांचा अभ्यास घ्यायला बसली. मुलांचा अभ्यासही तीच घेत असे नेहमी. ऑफिसमधील काणेकर त्यांच्या मुलांची ट्युशनची फी किती देतात आणि आपले कितीतरी पैसे वाचतात. तो असाच बसून होता. थोड्या वेळाने तिने शिलाई मशीन काढलं आणि मुलीसाठी कपडे शिवायला घेतले. छोटीला छान गुलाबी फ्रॉक तिने शिवला होता. आता तर तिने काही नवीन बनवलं तरी दाखवणंच बंद केलं होतं, कारण आपलं उत्तर एकच ठरलेलं होतं. तसं तुला काय काम आहे? तू तर हाऊसवाईफच आहेस, घरात बसूनच असते. संध्याकाळ झाली. तो गॅलरीमध्ये बसून होता. तिने चहा आणि कांदा भजी आणून दिली. अफलातून लागत होती ती. त्याला लग्नानंतरचे दिवस आठवले. ती एका चांगल्या कंपनीमध्ये जॉबला होती. जेव्हा गुड न्यूज समजली तेव्हा तिने जॉब सोडला. मुलगी थोडी मोठी झाल्यावर मी तिला पाळणाघरात ठेवण्याबद्दल सांगितलं, पण तिने स्पष्ट नकार दिला. कारण तिला मुलांना वेळ, प्रेम, संस्कार द्यायचे होते आणि मला फक्त पैसा.
गावी गेलो की माझे आई बाबा हिचं किती कौतुक करायचे, किती गुणांची सून. पण मी मात्र हिने जॉब सोडल्यापासून सारखं हाऊसवाईफ असंच बोलत राहिलो. त्याला हे आठवून अपराध्यासारखं झालं. रात्रीचं जेवण झालं, पण त्याचं काही लक्ष नव्हतं. बिछाण्यात झोपायला गेला, पण झोप काही लागत नव्हती त्याला. आजपर्यंत मी किती चुकीचं वागलो. बॉसचा राग मुलांवर किंवा हिच्यावर काढत राहिलो. घरी असायचो तरी फक्त प्रमोशनचाच विचार करत असायचो. टार्गेट कंप्लीट करण्याच्या नादात मी मुलांना, बायकोला प्रेम द्यायचंच विसरून गेलो. पैसा पैसा आणि फक्त पैसा दिसत होता मला तर. माझ्या स्वभावाच्या उलट हिचा स्वभाव. हिने आयुष्यात नात्यांना खूप महत्त्व दिलं आणि मी पैसा आणि जॉबला. इतकं सगळं घरासाठी करत असूनही मी हिच्याशी किती चुकीचं वागलो. अपराधाची भावना त्याच्या मनात आली. आता त्याने स्वतःला बदलायचं ठरवलं. सकाळी ती उठायच्या अगोदर तो उठला. घरातील केर काढला. ती उठून फ्रेश होऊन येणार इतक्यात तिच्या हातात चहाचा कप दिला. तिला आश्चर्याचा धक्काच बसला. तिने कप घेतला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, शब्दही निघत नव्हते. तो फक्त म्हणाला, हाऊस क्वीन. मित्रमैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.